कुठं आलो आपण? हा कुठं आलो आजी? हा एरोप्लेनला आलो. आजी कुठं जायचं तुला? एअरपोर्टला आली का? पाहिलं कळतंय. नमस्कार मित्रांनो, मी शशिकांत कटके तुमचं स्वागत करत आहे माझ्या शशिकांत कटके व्लॉग्समध्ये. मी या व्लॉग्समध्ये तुम्हाला दाखवणार आहे की कुठे कुठे फिरायचं, कसं कसं फिरायचं, ट्रॅव्हल रिलेटेड जे जे तुमचे प्रश्न असतील ते मी सॉल्व करण्याचा प्रयत्न करेल. मी तुम्हाला दाखवणार आहे की कोणत्या पद्धतीचं ट्रान्सपोर्टेशन तुमच्यासाठी योग्य आहे, जे अफोर्डेबल आहे, तिथे काय काय खाण्यासाठी योग्य आहे, या गोष्टी मी तुम्हाला ह्या ब्लॉग्समध्ये पुरवणार आहे. तर या ब्लॉग्सपासून माझी सुरुवात करतो आहे. हा माझा पहिला ब्लॉग आहे, तर तुम्ही ॲप्रिशिएट करा माझ्यासाठी आणि प्रार्थना करा की असंच प्रेम तुमचं माझ्यावर राहून द्या आणि मी पुढे पुढे चालत राहून द्या. मी ह्या पहिल्याच ब्लॉगमध्ये इथं निसर्गरम्य अशा वातावरणात आलेलो आहे. तर हे सर्व इथे तुम्ही बघू शकता किती सुंदर नदी वाहते, सुंदर असे निसर्गरम्य वातावरण आहे. असेच आपण वातावरण बघणार आहोत, असेच वेगवेगळ्या पद्धतीत आपण फिरणार आहोत, डोंगर वगैरे आपण बघणार आहोत. आपल्याला नॅशनल इंटरनॅशनल सर्व ट्रिप करायच्या आहेत, तर आपण तिथे राहण्याच्या, खाण्याच्या व फिरण्याच्या कोणत्या कोणत्या गोष्टी अवेलेबल आहेत त्या मी तुम्हाला या ब्लॉग्समध्ये दाखवणार आहे. तर तुम्ही असेच बघत राहा. त्याच्यासाठी जे लागणारे हॉटेल आहेत ते दाखवणार आहे. मी पहिल्याच ब्लॉगमध्ये आईला आणि आजीला एक सरप्राईज देणार आहे. त्यांचा पहिला विमानाचा प्रवास तो मी आज घडवणार आहे. आपण आपल्या घरापासून सुरुवात करणार आहे आणि पुणे एअरपोर्टवर जाणार आहे. पुणे एअरपोर्टपासून काय काय एरोप्लेनमध्ये बसण्यासाठी गोष्टी कराव्या लागतात, काय काय पद्धतीचं प्रोसिजर असतं, ते सर्व मी तुम्हाला दाखवणार आहे. तिथून पुढे जो प्रवास असेल तो तुम्ही बघू शकता. त्याच्या आधी आपण जाण्याआधी एक गणेशाचं नाव घेणार आहोत आणि गणपती बाप्पा मोरया म्हणणार आहोत. आणि त्याच्यासाठीच आपण पहिल्या ब्लॉगला सुरुवात करतो मी. तर त्यासाठी मी ओझरला जाणार आहे, ओझरच्या गणपतीचं दर्शन घेणार आहे, तेही तुम्ही बघू शकता. त्याच्यामुळं तुम्ही असेच बनून राहा माझ्याबरोबर आणि नवनवीन गोष्टी शिका, बघा आणि अनुभवा. तुम्ही बघू शकता मी माझ्या बॅग जी आहे ती काढलेली आहे आणि तिला उघडून बघतो. आता यांना काय काय सांगायचं आहे, कशा पद्धतीने सांगायचं आहे हे मला पण माहीत नाही. पण आता बघतोय, आईला पहिला सांगतो की तिच्या साड्या ज्या आहे त्या भरून घे आणि त्याच्यानंतर हळूहळू मी पण सांगेल की काय करायचं काय नाही. पण सध्या लगेच नाही सांगणार. पण हां, त्याच्यानंतर मग आजीला पण सांगितलं की तुझ्या पण साड्या भर. कशासाठी भरतोय, काय भरतोय हे त्यांना पण माहीत नाही. पण चाललं आहे काहीतरी, ह्यांच्या डोक्यात काहीतरी वेगळं पकतंय ह्याच्या डोक्यात असं त्यांना वाटतंय. मी त्यांना सरप्राईज देणार आहे हे त्यांना कुठं माहिती आहे. त्याच्यामुळं ते म्हणतायत की काय चाललंय. मी म्हणलो काही नाही, बघू आपण काहीतरी. मी पण मग माझे कपडे भरून घेतले हळूहळू हळूहळू आणि बॅग पॅक करायला सुरुवात झाली आणि संपत आली. आपण आलेलो आहे आता ओझरला विघ्नहर्ताच्या दर्शनासाठी. अष्टविनायकपैकी एक गणपतीचं दर्शन घेण्यासाठी आलो. आपली सुरुवातच इथून करतो आपण आणि गणपती बाप्पाला वंदन करतो. तुम्ही बघू शकता आई आणि आजी आलेले आहेत. इथे नाश्त्याची वगैरे सोय केलेली आहे. ओझरचं भक्त निवास, इथे राहण्यासाठी सोय आहे. इथे हनुमान मंदिर आहे. चप्पल स्टँड, चप्पल काढण्यासाठी. बाबा ताट द्या ना, आजी ताट घे, ताट घे ना.
प्रवासासाठी निघूया. चला ऑन द वे. नाश्ता करू. आजी कुठे चालली आजी? हा नाश्ता करायचा. आई काय ग कुठे चालली? नाश्ता करायला. आपण कुठे चाललोय? हा अजून नाही माहिती. आपण आता नाश्ता केलेला आहे. नाश्ता करून आता आपण पुढच्या दिशेला रवाना होऊया. तुम्ही बघू शकता रस्ता. आपण आता चाललोय पुणे एअरपोर्ट रोडला. आई कुठं आलो? आजी कुठं आलो? हा काय इथं कुठं आलो म्हणले आई? रेल्वे स्टेशनला आलो. कुठं आलो आपण? हा कुठं आलो आजी? हा एरोप्लेनला आलो. आजी कुठं जायचं तुला? एअरपोर्टला आली का? पाहिलं कळतंय. बोर्डिंग पास काढण्यासाठी हे मशीन वापरलं जातं. ह्याच्यावर पण तुम्ही सीट बुक करू शकता. इथे आपलं लगेज जमा होईल आणि ते आपल्याला ज्या आपण एअरपोर्ट उतरणार आहे तिथे ते आपल्याला भेटणार आहे. तुम्ही मॅमला जर रिक्वेस्ट केली आणि एक स्माइल दिली छोटीशी तर हे तुम्हाला विंडो सीट देण्यासाठी प्रयत्न करू शकतात. रख दूं मैम? हाँ सर, ये साइड वाला अगर इसमें हैंडल होगा तो ऊपर की दिशा में करके साइड में हैंडल है. हाँ ये वाला ऊपर की दिशा में करके. ओके ठीक है. थैंक यू सर. थैंक यू मैम. कनेक्टिंग फ्लाइट है. कहाँ पे जा रहे हो? जयपुर. 3 पैसेंजर्स हैं. कहाँ पे बस? वो वहाँ पे बैठे हुए हैं. एक ही बैग है पर. बैग है. जिनका बैग है उनका बोर्डिंग पास है. ठीक है. आपका नाम सर? शशिकांत कटके. थैंक यू सर. तुम्हाला एअरपोर्टच्या आतमध्ये एंट्री करण्यासाठी काहीतरी तुमचं ओळखपत्र लागतं. त्यासाठी तुम्ही आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन हे सुद्धा वापरू शकता. जर ते दिलं तरच तुम्हाला एंट्री आतमध्ये भेटू शकते. तिकीट आणि ओळखपत्र. इथे आपली पुण्याची संस्कृती दाखवण्यात आली आहे. पुणे तिथे काय उने. शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज की जय हो. पुण्याची ओळख छत्रपती शिवाजी महाराज. सीट बुक करण्यासाठी तुम्हाला फक्त 2-3 स्टेप करायच्या आहेत. त्या पार केल्या की तुम्हाला सीट बुक होऊन जाते. त्या मशीनद्वारे तुम्ही सीट बुक करू शकता किंवा तुम्ही जे तिथे मदतीसाठी जे कक्ष असतात इंडिगो, स्पाइसजेट, एअर इंडिया त्यांच्याकडे तुम्ही रिक्वेस्ट करू शकता. तिथे लोक बसलेले असतात. तर तुम्ही त्यांना सांगून तुम्हाला जी सीट हवी असेल, एखादी विंडो सीट पाहिजे असेल तर तीही तुम्ही घेऊ शकता. जरा एक स्माईल द्यायची आणि व्यवस्थित पद्धतीत बोललं की ते पण तुम्हाला विंडो सीट देऊ शकतात. त्याच्यामुळे तुम्हाला विंडो सीट भेटण्यासाठी 2 पर्याय आहेत. एक तर ती मशीन आणि एक तर तुम्हाला कोणीही तिथं मध्ये गेल्यावरती जे तुम्ही बोर्डिंग पास प्रिंट केल्यावरती मग तुम्हाला एंट्री भेटते. जेव्हा तुमची फ्लाईट असेल त्यावेळेस तुम्हाला सोडलं जातं. पण तुम्हाला एअरपोर्टला 2 तास आधी पहिला यावं लागतं चेकिंग करण्यासाठी. त्याच्यानंतरच तुम्ही पुढच्या गोष्टी करू शकतात ज्या मी तुम्हाला सांगितल्या त्या. तुम्ही 1-1.5 महिना आधी जर बुक केलं तर तुम्हाला
हाफ तिकीट तरी कन्फर्म भेटू शकते. जे आज जे तिकीट भेटतं आहे त्याच्यापेक्षा हाफ तिकीट तुम्हाला भेटू शकते. त्याच्यामुळे तुम्ही जर 1-1.5 महिना आधी किंवा त्यांची सेल असेल त्यावेळी जर बुक केलं तर तुम्हाला कमी भावात तिकीट भेटू शकते. त्याशिवाय तुम्हाला जे सीट बुकचं ऑप्शन येतं तिकीट बुक करताना शक्यतो ते टाळलं तरी चालेल. तुम्ही सीट बुक करण्यासाठी जे 700-1000 रुपये एक्स्ट्रा देतात त्यापेक्षा इथं येऊन जर तुम्ही रिक्वेस्ट केली मॅमला की मला विंडो सीट हवी तर ते तुम्हाला देऊ शकतात. याशिवाय तुम्ही जे ते मशीन आहे तिकीट बुक करण्यासाठीचं तिकीट सिलेक्ट करण्यासाठी बोर्डिंग पासचं त्याच्यावर जरी तुम्ही प्रयत्न केले तर तुम्हाला विंडो सीट भेटू शकते. त्यामुळे आपल्याला 700 आणि 1000 रुपये कशाला कोणाला द्यायचे. त्याच्यापेक्षा आपणच आपलं तिकीट विंडो सीट बुक करू किंवा त्या मॅमला रिक्वेस्ट करू एक छोटीशी स्माईल देऊ. आजी पहिल्यांदा विमानात बसते काय वाटतंय? तुला माहिती होतं? पहिल्यांदाच विमानात बसते. विमानात पहिल्यांदाच बसते ना आजी. रेल्वेत खूप वेळा बसली असेल ना आजी तू? आई तू पण पहिल्यांदा बसते ना? काय वाटतं मजा येते? बसायचंय का? नंबर लख ती वरून खाली घालतात. इथे आपल्याला आपल्या सर्व प्रकारचे बॅग्स वगैरे किंवा हातातल्या घड्या मोबाईल परत कमरेचा बेल्ट वगैरे सर्व इथे काढून ठेवावं लागतं. ते चेकिंगसाठी द्यावं लागतं व त्याच्या पुढे जाऊन तुमची चेकिंग केली जाते. ठीक 20-25 मिनट बहुत होता है उधर डाल लेगा बैग. आता आपण विमानाची वाट बघूया. इथेच आता विमान लागणार थोड्या वेळातच. आपण आता वेटिंग रूमच्या इथे बसलेलो आहे. विमानात एंटर करण्यासाठी जाण्यासाठी रस्ता आहे हा. चकडे चकवा चाजीला चल चढे पुचल चल चल. तिकडे फायनली लँडेड जयपूर. चला आता
आपण आपली बॅग घेऊ, लगेज घेऊ आणि पुढे जाऊ ओला उबेरच्या पॉईंटला, पिंक सिटी. पिंक सिटी. We got it. ओ बॅग. चला, तर आपलं लगेज पण आता भेटलेलं आहे. आता आपण ओला उबेरच्या पिकअप पॉईंटकडे निघूया. जयपूर सिटी आता आपण बघूया. इथेच होतं हे काय हे लगेज. आजी कसं वाटलं? हां, विमानात बसून विमानाचा प्रवास कसा वाटला आई? हां, आपलीच आहे, लगेज आपलंच आहे. फायनली उबेर भेटली आम्हाला. हाँ, ये पीछे हो सकता है क्या? सीट पे रखना. ठीक है, चलो ये इनको दोनों को बिठा दो. याय बस रे, चल पटकन बस ना. चगादा परत भेटत नाही एकतर उबर पण सध्या आम्ही बिझी आहे. हा चढतो कसा? लाईट नाही का गाडी? कशाला लाईट लागते तुला? राहून दे ना. इंस्टाग्रामवाल्यांसाठी फेमस ठिकाण आहे तोरणद्वार. ये तोरणद्वार आहे ना? हाँ ये तोरणद्वार. ये काटो में भी टाइम लगता है. अच्छा. और नमस्कार. चला, आता हॉटेलचं चेकिंग झालेलं आहे आणि आपण आलो आहे तर थाली अँड मोरमध्ये. त्याचं नाव खूप ऐकलेलं आहे, तर ते आज आपण टेस्ट करूया. आपला प्रवास पण एकदम सुखाचा झालेला आहे, व्यवस्थित झालेला आहे. आता खूप भूक लागलेली आहे, एकदा जेवतो पहिला. थाली अँड मोर. कितने मेंबर? 3 मेंबर्स. 3 मेंबर्स. आए थे. हाँ 87. राइस, हाँ कढ़ी, हाँ आलू प्याज, हाँ गट्टा कढ़ी, हाँ केसांगरी, हाँ मिर्ची टपोरे, हाँ. गार्लिक चटनी, पापड़, मिस्सी रोटी, हाँ. बेजर रोटी. ओके, थँक्यू थँक्यू. हाँ भाई साहब, जाम जेवलो आता. बस आता जातो रूमवरती. तर अशा पद्धतीने आपण आजचा प्रवास जो आहे तो पूर्ण केलेला आहे. आईला आणि आजीला पहिल्यांदा विमानात बसवलेला आहे. तुम्ही बघू शकता खूप असा भारी विमान प्रवास झालेला आहे आपला. आणि आता आपण हॉटेलची चेकिंग केली. हॉटेलची चेकिंग झाल्यानंतर थोडा आराम केला व द थाली अँड मोर या हॉटेलला आपण जेवायला आलेलो आहे. तिथला राजस्थानी थाली आपण स्पेशल थाली खूप पोट भरूस तर पोट फुटूस तर खाल्लेलं आहे. आणि यात थाली अँड मोर हॉटेलची मी रिव्ह्यूज बघितले होते, खूप चांगले आहेत. आणि हे हॉटेल पण खूप भारी आहे. तुम्ही जर कधी आले जयपूरला तर या हॉटेलला खरंच एकदा येऊन बघा. जर तुम्हाला जयपूरला यायचं असेल तर इथं विमानाची सोय आहे. इथं एअरपोर्ट आहे, जयपूर एअरपोर्ट. जर मेन सिटीपासून ते 10 किलोमीटर थोडं बाहेर आहे. आणि जर तुम्हाला अजूनही प्रवास सुखाचा अजून करायचा असेल आणि स्वस्त करायचं असेल तर तुम्ही रेल्वेने येऊ शकता. इथं त्याचप्रमाणे ट्रॅव्हलची सुविधा आहे. पुणे, नाशिक, मुंबई ह्याही ठिकाणाहून जयपूरसाठी येण्यासाठी ट्रॅव्हलची सुविधा आहे. तर इथं भरपूर प्रमाणात 5 स्टार हॉटेल, मिड रेंज हॉटेल आहेत. भरपूर गोष्टी आपल्याला स्वस्त पण भेटू शकतात आणि महाग पण आहेत. जसं आपल्या बजेटनुसार आहे तसं आपण घेऊ शकतो. तेच सोलो ट्रॅव्हलसाठी हॉस्टेलसारखे रूम बेड स्पेस भेटू शकतो तुम्हाला. एका व्यक्तीसाठी एक रूम अशी भेटू शकते जी एकदम स्वस्त असते. 400 किंवा 500 रुपये किंवा जास्तीत जास्त 600 रुपये याप्रमाणे तुम्हाला भेटू शकते. सोलो ट्रॅव्हलसाठी हा पर्याय बेस्ट असू शकतो.
तर अशा पद्धतीने आपण आजचा प्रवास पूर्ण केला आहे. तर अशाच पद्धतीने